तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण आलेलो आहे सासवणे कोळीवाड्यामध्ये. आणि सासवणे कोळीवाड्यामध्ये आज आपण बघणार आहे नारळी पौर्णिमेचा पूर्ण सण आणि कसा साजरा केला जातो आणि कशी पूर्ण भव्य अशी मिरवणूक निघणार आहे ती आज आपण आपल्या या व्लॉगमध्ये बघणार आहे. तर सध्या आपण आलो बीचवरती, बघूया तर बीचचा नजारा, मस्त असा नजारा. आणि ताईसा आलेले आहेत, मस्त अशी रील्स वगैरे तयार करतात. तर काय बोलतात ताई, मस्त तुमचा दोघींचा पण लुक एकदम भारी झालेला आहे, सुंदर दिसत आहे. तुम्ही सासवण्यामधलेत ना, इथलेच? काय नाव दीदी तुझं? श्रेया नाखवा आणि रिया कोळी. तर खूप मस्त झालेला लुक. ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. संजय राजाराम पाटील, सासवणे कोळीवाडा. संजय राजाराम पाटील, सासवणे कोळीवाडा. सासवणे कोळीवाडा. गणपती बाप्पा मोरया. ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळी सासवणे कोळीवाड्याची सगळी चिल्लर पार्टी बोलत आहे. तर काय बोलता पोरांनो? नारळ निघायला सुरुवात झालेली आहे. सोन्याचा नारळ आता दर्याला अर्पण करण्यासाठी निघालेलो आहे. आपला सासवणे कोळीवाडा. पुढे घेतो. त्या साईडला बघितलं नारळ निघालेला आहे. आता इकडे या साईडला गवर निघालेली आहे. सगळ्या बायका मंडळी इकडे नाचत आहेत, बघू शकतात. या साईडला बायका मंडळी सगळ्या नाचत आहेत. गवर निघालेली आहे.
बघितलं असेल सगळ्यांचं पारंपरिक गीत. तर आपल्या त्या ताई आहेत. काय ताई आपलं नाव काय? माझं नाव संजना स्वप्नील नागवा. डान्स बघितला, गाणं बघितलं, सगळे आपल्या बोलतायत. तर याच्याबद्दल काय सांग? ह्याच्याबरोबर आमची ही म्हणजे परंपरा आहे. दरवर्षी ह्या श्रावण महिन्यामध्ये आमची ही मंगळागौरी येते, म्हणजे नारळी पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर येते. आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी तिचं आज हे विसर्जन होते. आणि ह्या आमच्या सगळ्या महिला त्या सगळ्या म्हणजे गौरीसाठी सगळं काय हे करा, मजा मस्ती करायला 2 दिवस रात्री असे जागरण होते. तिचं जागरण होते, म्हणजे आरती वगैरे सगळं. परत असं त्यांच्या म्हणजे जे जेवी आपल्या रात्री येतात. आणि आता गावातून सासवणे कोळीवाड्यातून आणि ते मानाचा नारळ निघतो कोळीवाड्यातून, तो तिकडून नारळ येतं नाचत नाचत वाजत गावचत. आमच्या कोळी लोकांची हा सगळ्यात मोठा आमचा कोळी लोकांचा सण आहे नारळी पौर्णिमा म्हणजे. आणि ते नारळी पौर्णिमेला अशा खूप उत्साहाने असतात सगळे कोळी लोक. आमची सगळ्याच गावागावामध्ये कोळी लोक अशी उत्साही असतात. परंपरा आता नारळ आपल्या समुद्रावरती जाईल आणि गौरीचं देखील विसर्जन होईल. आता अयो काय नाव? प्रभावती. प्रभावती आहे इथे.
कोळीवाड्यामध्ये आहेत आणि ही सगळे सासवणे कोळीवाड्याचे ग्रामस्थ मंडळ आणि सर्व बांधव इथे आपल्या बरोबर आहेत. तर आणि आपल्याबरोबर काका देखील आहेत. काका आपलं नाव? संजय पाटील. सासवणे कोल्हेवाड्यामध्ये आज नारळी पौर्णिमेचा नारळ निघालेला आहे आणि हा आम्ही दरवर्ष जोसात आनंदात साजरा करतो, अगदी भरपूर आनंदात. आणि आज आमचा थोडा व्यत्यय आला, डीजे आतमध्ये नाही आला म्हणून आत्ता आम्ही इथे डिझेल आणला आणि हे सर्व सोय सर्व कोळी समाज आणि सत्यवान नाकवा हे करतात. सत्यवान. काका आपलं नाव? सुनील पाटील. सुनील पाटील काका आहेत. सुनील पाटील काका आपल्याला 2 शब्द सांगणार आहेत आपल्या गावाबद्दलचे. आमचा मोठा नारळी पौर्णिमेचा सण असतं, त्याच्यामध्ये आमचा मोठा वाटा म्हणजे सत्यवान कोळी यांचा आहे. याच्यामध्ये सत्यवान नाकवा हे चेअरमन आहेत आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे आपल्या या गावकऱ्यांसाठी आणि गावाचा कार्यकर्ता पण आहे. आपलं नाकवा मंडळी आहे बघू शकता. काका नाव काय आपलं? रेवदास नाकवा. मनोहर नाकवा. पंकज कोळी. तर बघू कापरे देवाजवळ आले आहेत आणि बघू शकता आपले सगळी मंडळी देखील आहेत आपल्या कापरे देवाजवळ. आपली सगळी काका मंडळी. किनाऱ्यावरती आलो आणि खूप जणांचे फोटोज वगैरे सगळं काय झालेलं आहे आणि आता आपण दर्या सागराला आपल्या नारळ आता अर्पण करणार आहोत आणि आता इथून नारळ घेऊन दर्या सागराकडे जाणार आहे आपण आता खाली. आता नारळ घेऊन चाललेले आहेत दर्यामध्ये अर्पण करण्यासाठी. कसं वाटतंय सगळ्यांना आजचा दिवस हा कसा वाटतोय? दिलेला आहे अर्पण केलेला आहे. गोड मारून घेऊ दे, त्यासाठी मी गीत गातोय, ते गोड मारून घेऊ दे. दारू लागले बंदरी चंद्रभागेची येती रे, दारू लागले बंदरी चंद्रभागेची येती रे, चंद्रभागेची येती रे, चंद्रभागेची येती रे, चंद्रभागेची येती रे, चंद्रभागेची येती रे. दारू लागले बंदरी चंद्रभागेची येती रे, दारू लागले बंदरी चंद्र
सासवणे कोलीवाडा असाच सुखात आनंदात राहू दे ही नम्र विनंती आणि सगळ्यांचा भरभराट होऊ दे. दादानी खूप मस्त, दादा आपलं नाव काय बोलले? दर्शन पाटील. दर्शन पाटील दादानी खूप मस्त आणि खूप भारी एकदम म्हणजे song केला. एकदम भारी आणि आमचा एकदम मस्त. सत्यवान दादा अजून भरभराट याची पण अजून भरभराट होऊ दे. नारळी पौर्णिमेचा सण कुठल्याच वर्षाला एवढा चांगला होत नाही. यंदा एवढा एकदम बेस्ट झालाय ना ते कधीच होऊ शकत नाही. एक नंबर सागरपुत्र महाराज की. आणि दरवर्षी असंच होऊ दे ही सर्वांना विनंती आहे. आणि जल्लोष झाला पाहिजे दरवर्षी. कार्यकर्त्याला आणि आमचा सत्यवान दादा आहे. एकच वादा आमचा सत्यवान दादा.